ब्लॉग बनवायची तर खूप इच्छा होती. मग काय कोळी खात होतो मग बायकोसोबत. मग आला पप्पाचा फोन. मग घेतली न भाऊ चाबी, मारली गाडीला. मग काय किक मारली आणि निघालो मग गल्लीनं. जायचं तर खूप दूर होतं, अर्जंट बोलवलं होतं. मग काय टाकला न भाऊ 5वा गेर आणि निघालो ना मग. गल्ल्या आणि गल्ल्या फिरत 2-3 गल्ल्या संपल्यानंतर मग लागला भाऊ डांबर रस्ता. मग डांबर रस्त्याला लागल्यानंतर मग काय मूड खराब होता. त्याच्यामुळे थोडं खाली उतरलो आणि खदानाजवळ थांबलो. मग काय 2-4 दगडं फेकले आणि मग निघालो परत. मग काय ढकलून भाऊ 15-27कडं चाबी मारली, स्टँडवर घेतलं आणि निघालो भाऊ रस्त्यानं. रस्ता बघा कसा आहे तर खूप डेंजर रस्ता आहे आणि सामसूम कोणीच नाही. मी एकटाच ना रस्त्यानं. खूप भीती वाटत होती. मग निघणं भाऊ जोरानं. कोणाच्या तरी शेतामध्ये माती टाकणं चालू होती. मग पोचलो ना भाऊ माझ्या शेतामध्ये. मग काय चाबी काढली आणि घन आणि आडू सांगितली होती. त्यानंतर आडू काढले ना भाऊ गाडीतून. आणि मग काय निघालो पैदल. पैदल निघता निघता रस्त्यामध्ये होतं आंब्याचं झाड. आंब्याच्या झाडाला काय छोटे आंबे होते, त्याच्यामुळं मग सरळ निघालो. मग काय समोर लाकूड पोळीचं काम चालू होतं. मग काय बाबा म्हणाले, काय व्हिडिओ बनवतोस, घे गन आणि फोड लाकडं. मग उचला न भाऊ मी गन. मग पटा लाकडं फोडले. आणि मग काय झाला न भाऊ चहा प्यायचा मूड. मग काकाने लगेच चूल पेटवली आणि चहासाठी कार्यक्रम चालू केला. तोपर्यंत आम्ही लाकडं फोडीचा कार्यक्रम करून टाकला आणि आले न भाऊ सगळं झाडाखाली. मग आंब्याच्या झाडाखाली. मग काय चहाची तयारी सुरू आमची. मग ठेवला न भाऊ काकान चहा, पाणी टाकलं. मग काय दूध नव्हतं, मग दूध काढायला सुरुवात केली. मग भाऊ बोकड्या म्हणते की भाऊ बजाला ना मरावी ठेवणार काही. मग शेळीनं लगे उडी मारली. मग काय चहा तयार केला, चहा वगैरे पिला आणि निघलो मग रस्त्यानं घरी.